नमस्कार मंडळी, डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे। मंडळी, होलिकेचा अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा। या दिवशी उत्साहाने होळी साजरी केली जाते। ऋतू बदलत असतो, तसा निसर्गही बदलत असतो, सृष्टी बदलत असते। झाडं जुनी पानं गाळून नवीन पानं धारण करतात। आपले सण हे त्या त्या ऋतूंमध्ये होणाऱ्या वातावरणाचा बदल आणि शरीरावर होणारे त्याचे परिणाम या सगळ्यांचा विचार करून प्रत्येक सण साजरा केला जातो आणि हीच त्या त्या सणांची खासियत आहे। शरीरात वाढणाऱ्या वात, पित्त, कफ या दोषांचा विचार करून त्या त्या सणांमधील आहार संस्कृती किंवा त्या त्या सणांना विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे। म्हणजे संक्रांतीला गुळपोळी, तिळगुळ, भोगीला तीळ लावलेली बाजरीची भाकरी, भोगीची भाजी। दिवाळी हा थंडीमध्ये येणारा सण असल्यामुळे वातावरणातील कोरडेपणा लक्षात घेऊन फराळ रूपी तळलेले पदार्थ गंमत म्हणून 3-4 दिवस खाण्याची मुभा ही देखील याच कारणासाठी। तसंच त्वचेला येणारा कोरडेपणा कमी व्हावा यासाठी बाहेरून अभ्यंग आणि उटण याची सोय। आताच येणाऱ्या या होळी सणामध्ये पुरणपोळी ही प्राधान्याने केली जाते। पुरणपोळीचा नैवेद्य हा होळीला केला जातो। आपल्या या सणांचं महत्व फक्त धार्मिक नसून ते आरोग्याशी निगडीत देखील तितकंच आहे। या ऋतूत मिळणारे धान्य, भाज्या यांचा नैवेद्य होळीला दाखवला जातो। दुष्ट शक्तींचा नाश व्हावा याचं प्रतीक म्हणून आपण होलिका दहन करतो। आता हा ऋतुसंधीचा काळ आहे। एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होणार असतो। शिशिर संपून वसंताचं आगमन होणार असतं। तर या ऋतुसंधीमध्ये आयुर्वेदात असं वर्णन आहे का अनेक व्याधी संक्रमणाचा हा काळ आहे। अनेक व्याधी या दरम्यान पसरतात। या ऋतुसंधीत वातावरणात असणाऱ्या अनेक विषाणूंचं, जीवाणूंचं संक्रमण कमी करण्याच्या दृष्टीने देखील होलिका दहन आणि त्याचा होणारा धूर हा उपयोगी ठरतो। होळी पेटवताना किंवा होलिका दहन करताना तो होम जो होतो त्यामध्ये कोणत्या गोष्टी घालायच्या जेणेकरून वातावरणात पसरलेले हे विषाणू, जीवाणू किंवा सूक्ष्म जीव जे शरीराला हानिकारक आहेत त्यांचा नाश होईल यासाठी होमामध्ये कोणत्या गोष्टी आवर्जून घालाव्यात हे देखील आपण बघूया। होळी पेटवल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य तर दाखवलाच जातो। घरोघरी पुरणपोळी बनते। पुरणपोळी ही शक्यतो तुम्ही मैद्यापासून करू नका, कणिकच वापरा। म्हणजे गव्हाचं पीठ, हरभरा डाळ, गूळ अशा पौष्टिक पदार्थांपासून बनलेला हा पदार्थ आहे। चण्याची डाळ आणि कणिक म्हणजे गव्हाचं पीठ या दोघांचं कॉम्बिनेशन, या दोन्हींमध्ये प्रोटीन आहे आणि हे जर एकत्र आलं तर यातलं प्रोटीनचं प्रमाण जरूर वाढणार आहे। तसंच गुळामध्ये फॉस्फरस, लोह, एनर्जी, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करण्याची क्षमता आहे। त्यामुळे ही पुरणपोळी सर्वार्थाने पोषक आहे। पण हे पदार्थ पचायला थोडे जड आहेत। त्यांना हलकं करण्यासाठी, पुरणपोळी पचायला हलकी करण्यासाठी यामध्ये वेलची, केशर, जायफळ आणि साजूक तूप हे वापरलं जातं। पुरणपोळीवर घेतलेली साजूक तुपाची धार ही पुरणपोळी पचायला मदत करते। तसंच पुरणपोळी बरोबर कटाची आमटी देखील केली जाते। ही कटाची आमटी थोडीशी उष्ण गुणाची असल्यामुळे शरीरातला कफ कमी करते आणि जठराग्नीचं दीपन करायला मदत करते। या काळात वाढणारा कफ आणि वात कमी व्हावा यासाठी देखील कटाच्या आमटीचा उपयोग होतो। म्हणजेच या सणाला देखील पुरणपोळी पचण्यासाठी जड असली तरी शरीरामध्ये वाढणारे दोष लक्षात घेऊन त्याच्याबरोबर कोणते घटक घ्यावे जसं की तूप, कटाची आमटी या सगळ्याची आहार रचना पूर्वीपासून खूप विचाराने करून ठेवलेली आहे। मधुमेही रुग्णांसाठी माझा एवढा सल्ला राहील का पुरणपोळी तुम्ही जरूर खा, पण पुरण कमी गोड केलं तर अतिउत्तम। आणि पोळी खाल्ल्यानंतर, गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला तर माहितीच का आपल्याला जास्त व्यायाम करायचा आहे त्या दिवशी। मधुमेहींनी काय आहार घ्यावा यासाठी देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे। तसंच होळीला किंवा दुसऱ्या दिवशी जी धुळवड खेळतो, रंगपंचमी यामध्ये जे रासायनिक कलर वापरले जातात त्याचा स्किनवर अत्यंत वाईट परिणाम होतो। मग हे रंग घरच्या घरी आणि नैसर्गिकरित्या जर तुम्हाला बनवता आले तर यासाठीचा व्हिडिओ देखील आपण घेऊन आलोय, तो व्हिडिओ नक्की पहा। केमिकलयुक्त रंगांनी स्किनवर रॅशेस येणं, ॲलर्जी येणं, पुरळ येणं या समस्या आपल्याला भोगाव्याच लागतात। त्यामुळे या रंगांपासून जितकं लांब राहता येईल आणि नॅचरल रंग, स्वतः बनवलेले रंग तुम्ही जितके वापराल तितके ते स्किन फ्रेंडली देखील आहेत आणि तुम्हाला या सणाचा आनंद देखील घेता येईल। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.